मला पण दाखवा. तर नमस्कार भावांनो, माझं नाव आहे रोहित. मी बनवतो मिनी ब्लॉग्स. तुम्हाला आठवत असेल गेल्या ब्लॉगमध्ये आपलं रिक्षाचं काम निघलं होतं. आपण मॅकॅनिककडे दिलं ती बघायला. तर बघूया किती काम झालं आपलं. तर इकडं आल्या आल्या मला मॅकॅनिकने कामाला लावलं. बोलते ते वायसर घेऊन ये या साईडचं. तर खूप जास्त शोधतं पण भेटत नाही. रिटर्न येऊन बघतो तर मॅकॅनिक तर इंजन फिट करून बसलं होतं. जुगाड लावलं होतं दुसरं काहीतरी. आणि आता बारी होती की इंजन गाडीमध्ये फिट करायचं. त्यानंतर इंजन उचलून गाडीमध्ये फिट करते आणि त्याचे एक्सेल वगैरे लावावं लागतात. आणि एक्सेल वगैरे लावल्याच्या नंतर गाडीची थोडंफार वायरिंगचं काम होतं, जे की इंजनचीच वायरिंग होती. सर्व एक एक करून सर्व प्रॉपर एका साईडला लावावं लागते. आणि पप्पा बोलते रिकामी उभं राहिल्यापेक्षा माझं गाडीचं आहे ना ब्रेक वायर तुटलेलं आहे, तर जा ते काम करून ये मॅकॅनिककडे जाऊन. तर चला ही गाडी घेऊन जाऊया. मॅकॅनिककडे घेऊन आलो. इथलं पुढंच एक गॅरेज होतं. तर तिथलं ब्रेक वायर तुटलेली होती, ती काढली आणि तिथं मग नवीन वायर टाकली. आणि मॅकॅनिक तर बघा किती आयडियाने लावतात ते वायर. आणि त्यानंतर ब्रेक तर मला थोडा लूजच वाटत होतं. त्यांना म्हणलं दादा थोडा टाईट करून द्या ब्रेक. आणि ब्रेक वगैरे टाईट केल्याच्यानंतर बाकी सर्व कॉम्पोनेंट गाडीला पुन्हा लावायची सुरुवात केलेली. आणि लाईट वगैरे फिटिंग केल्याच्यानंतर आपलं गाडीचं किती काम झालं ते तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल तुम्हाला. आता चालू आहे घरी जेवायला. तर चला भावांनो, आजचा ब्लॉग पण इथंच एंड करतो. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज. लव यू ऑल्स.